नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 19 मार्च 2019 मंगळवारच्या न्यूज आपण बघत आहोत. प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री असतील. आता प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यामागे काही कारण आहेत. एक म्हणजे संघाची पार्श्वभूमी असणारे भाजपमधील एकमेव आमदार आहेत ते. त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत या भाजप महिला मोर्चा गोवा शाखेच्या अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत यांचं जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं तर ते शेतकरी आहेत. कोल्हापूरमधून आयुर्वेद शाखेची पदवी त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे BAMS, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सायन्स अँड सर्जरी. नीरज देसाई हे दुसरं नाव चर्चामध्ये आहे बघा. नीरज देसाई मुंबईमध्ये जी पूल दुर्घटना घडली, हिमालय पूल असं त्याचं नाव आहे, त्यात नीरज देसाई तांत्रिक सल्लागार होते आणि त्यांना त्यासंबंधी अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 304(2) अन्वये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता कलम 304(2) जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आता हिमालय पुलासह शहरातल्या 74 पुलांच्या संरक्षणात्मक तपासणीची पालिकेने दिलेली जबाबदारी ही नीरज देसाई यांच्या कंपनीला दिली होती. त्या कंपनीचं नाव आहे DD देसाईज असोसिएट्स इंजिनिअरिंग कन्सल्टंट अँड अनालिसिस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता ह्या कंपनीचे ते मालक आणि त्यांनी जे काही हिमालय पुलासंबंधी 2016-17 मध्ये अहवाल सादर केला होता आणि तरी सुद्धा तर पुला संबंधीची जी काही दुर्घटना घडली त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. नीरज देसाई यांच्यानंतर पुढचं नाव आहे चर्चेमध्ये ते म्हणजे नीरव मोदी. नीरव मोदी माहिती आहे, भारतीय बँकांचे 13,000 कोटी त्यांनी थकवले आहेत आणि भारताच्या बाहेर पलायन केलेलं आहे. सध्या लंडनमध्ये आहे. तर लंडनच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेलं आहे नीरव मोदी यांच्या अगेन्स्ट. आता येत्या काळामध्ये बघूयात की नेमकी त्यांना अटक होते, कशा पद्धतीने गोष्टी होतात. सो नीरव मोदी हे पण चर्चेमध्ये आहे. उन्मेष जोशी, कोहिनूर ट्रस्ट आहे, कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट. उन्मेष जोशी हे मनोहर जोशी यांचे चिरंजीव. 3 बँकांची 68 कोटी रुपयांची थकबाकी आहे कोहिनूर ट्रस्टची. बँक ऑफ महाराष्ट्र 12 कोटी, SBI 38 कोटी, बँक ऑफ इंडिया 13 कोटी. आता हे कुणी आपल्याला विचारत नाही की कोणाचे किती कोटी आहे, पण उन्मेष जोशी कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट ही एक महत्वाची. आपल्याकडं बँकांचा NPA खूप वाढतोय बघा. बँकांकडून घेतलेली कर्ज ही वेळीच परत केली जात नाहीये आणि बँकांचा जो काही म्हणजे NPA म्हणजे नॉन पॉलिफेटिंग ऍसेट जो काही आहे, बुडीत कर्ज, ते वाढत चाललंय. NPA काय असतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यासाठी आपण रिकॅपिटलायझेशन सारख्या गोष्टी करतोय की सरकारी बँका ज्या आहेत, आता ह्या बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा सुद्धा गव्हर्नमेंट टाकतंय की ह्या बँका तरल्या पाहिजेत आणि ही काळाची गरज आहे. तिच्यामुळे ह्या असल्या केस स्टडीज आपल्याकडे पाहिजेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपण न्यूझीलंड मधली हे बघितली होती न्यूज की 2 मशिदींमध्ये तिथं बेछूट गोळीबार झाला होता. तशीच घटना नेदरलँडमध्ये घडलेली आहे आणि 3 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. द हेग हे जे तिथलं शहर आहे, तिथल्या युट्रेट मध्ये ट्राममध्ये दहशतवादी हल्ला झाला. संशयित हल्लेखोर हा गोकमेंतानिस तुर्कस्तानामधला आहे असं म्हटलं जातं. आता आपल्याला ह्या गोष्टींचा एवढा इश्यू नाही, पण नेदरलँड चर्चेमध्ये आहे. तर आपण नेदरलँडचा मॅप बघूयात एकदा. नेदरलँड ही खूप महत्वाची बाब आहे बघा. नेदरलँड संबंधी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात येत्या काळामध्ये, कारण नेदरलँड बघा तुम्ही, नेदरलँड आता फक्त नेदरलँड असा अभ्यासला जात नाही. युरोपियन कंट्री आहे बघा, हा नेदरलँड आहे, हे बेल्जियम आहे आणि लक्झमबर्ग आहे. ह्या 3 एका वेळेसच अभ्यासाव्या लागतात आपल्याला, कारण यांचा संबंध आहे एकमेकांशी. तुम्ही जर यांचे इनिशियल्स बघितले, नेदरलँड, बेल्जियम आणि लक्झमबर्ग, तर इथं बिनोलक्स नावाची एक कन्सेप्ट आहे. बिनोलक्स, BENAULUX. आता BE तर बेल्जियमचा BE, त्याच्यानंतर NA नेदरलँड आणि लक्झमबर्गचा LX. आता ही 1948 मध्ये बिनोलक्स इकॉनॉमिक युनियन फॉर्म करण्यात आली होती या 3 देशांद्वारे. हिच्यामध्ये फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड नेशन होतं, म्हणजे हिच्यामध्ये तुम्हाला व्यापारासंबंधी फ्री फ्लो होता. आणि नंतरच हीच कन्सेप्ट फाउंडर बनलेली आहे युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी. 1957 मध्ये जी स्थापन झाली होती युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, त्याचा बेस हा बिनोलक्स होता आणि नंतर युरोपियन युनियन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघतात. आता हिच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की नेदरलँडच्या बाबतीत तुम्ही काय बघाल तर ॲम्स्टरडम त्याची राजधानी आहे. डायमंड, त्याच्यानंतर हिरे, प्रेशियस मेटर, आर्ट ट्रेजरसाठी हे फेमस आहे. द हेग जिथली घटना आहे ते द हेग हे शहर आहे बघा.
रोटरडॅम हे महत्वाचं पोर्ट आहे इथलं, राईन रिव्हर संबंधी रोटरडॅम शहर लार्जेस्ट कार्गो, मोठ्या प्रमाणावर इथून व्यापार आणि त्या सगळ्या गोष्टी होतात. सो ही राहीन नदी आहे, राहीन नदी खूप महत्वाची आहे नेदरलँडच्या बाबतीमध्ये. ब्रुसल्स जर तुम्ही बघितलं, आता ह्या तीनही देशांना लो लाईंग कंट्री असं म्हटलं जातं बघा, की लो कंट्रीज असं का म्हटलं जातं? तीन देश नेदरलँड, बेल्जियम आणि लक्झमबर्ग या तिघांना लो लाईंग कंट्री असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? त्याचं रिझन असं आहे की ह्या देशांमध्ये जमीन जी आहे ती फ्लॅट आहे, म्हणजे अशी सरळ आहे एकदम, आणि समुद्राची पातळी जी असते पाण्याची त्याच्या क्लोज आहे एकदम, म्हणजे समुद्र पातळी, पाण्याची पातळी असते, तुम्ही बघितलं असेल समुद्र सपाटीपासून किती उंच आहे वगैरे, तर त्याच्याशी पण हे खूप जवळ आहे, साधर्म्य राखणार आहे. म्हणून बेल्जियम, नेदरलँड आणि लक्झमबर्ग यांना लो कंट्रीज असं संबोधलं जातं. म्हणून हेही एक लक्षात ठेवायचं आहे तीनही कंट्रीला. का? कारण तिथली जमीन फ्लॅट आहे आणि ती समुद्र सपाटीच्या फार जवळ जाते, त्याच्यामुळं याला म्हटलं जातं. नॉर्थ सी आहे बघा, हा नॉर्थ सी लक्षात ठेवा की ह्या तीन देशांच्या जवळ कुठला आहे तर तो नॉर्थ सी आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. लक्झमबर्ग हा जो देश आहे तो लक्झमबर्ग देश कुठल्या देशांमध्ये येतो तर जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम. बघा, हे जर्मनी आहे, हा फ्रान्स आहे आणि हे बेल्जियम आहे. या तिघ देशांनी वेढलेला देश म्हणजे काय? लक्झमबर्ग. तुम्हाला विचारलं जातं असे प्रश्न की कुठला कशात आहे, आणि हा लँडलॉक आहे, म्हणजे बघा याला समुद्र कुठूनही हे नाहीये, पाणी हे नाहीये, लँडलॉक आहे, तिघी बाजूनी जमीन आहे, सो चारी बाजूने. हे एक महत्वाचं असतं, हे एक लक्षात ठेवायचं. तर त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही याचं भौगोलिक बघितलं तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. बघा, राईन नदी मी तुम्हाला सांगितली, हा नॉर्थ सी आहे, आणि विंडमिल म्हणजे नेदरलँडच्या ग्रामीण भागाचं फीचर आहे तिथं, हे अशा पद्धतीने पवनचक्की आणि ते सगळे रेफरन्सेस तुम्ही बघू शकता. सो हे तीन देश लक्षात असू देत, युरोप मधले आहेत. बघा, मॅप जर तुम्ही रेग्युलर केला तर तुम्हाला मॅपचे प्रश्न जे विचारले जातात, युपीएससी असू देत, एमपीएससी असू देत, त्याच्यामध्ये विशेष प्रॉब्लेम येत नाही. एमपीएससी तेवढे मॅपचे वर्ल्डचे नाही विचारत, युपीएससीत विचारतात. संपादकीय मध्ये बघा, राज्याच्या आर्थिक स्थिती संबंधीचं आर्टिकल आलेलं आहे, ते आपण टेलिग्रामवर तुम्ही वाचू शकता की अपेक्षित कर्जभार यंदा कमी झालेला आहे, जलयुक्त शिवार, सिंचन, रोजगार, शेतकरी कर्जमुक्ती याच्यासाठी उत्कृष्ट काम झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाजूने ती एक जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर एक स्त्रीयुत मोदींचे बालाकोट स्वप्न, पी चिदंबरम यांचा आर्टिकल आहे बघा. तर हेही आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण आता ऍक्च्युली काय आहे की आता राजकीय आर्टिकल्स लिहिण्यामागचा हे खूप वाढलेलं आहे. पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर राजकीयच गोष्टी जास्त आहे, कारण इलेक्शन आलेलं आहे, त्याच्यामुळे त्या बाबी तुम्हाला जास्तीच्या दिसतील. दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर पुढची जी न्यूज आहे आपली ती म्हणजे लोकपालसाठीचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे, पण अजून ते डिक्लेअर नाही आलं. ते जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेस आपण याच्या संबंधीचे बेसिक महत्वाचे मुद्दे क्लिअर करून घेऊ. निवृत्त न्यायाधीश आहे पिनाकी चंद्र घोष, जर ते बनले तर लोकपालसाठीची जी नेमणुकीची समिती असते त्या समितीत कोण कोण असतं हे आपण बघितलं होतं, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. डॅरियल डिमांटे यांचं निधन झालेलं आहे 1980च्या दशकामध्ये, की ज्या वेळेस नेहरूंचा जो काळ 1950 नेहरूंनी डॅम्सला टेम्पल असं संबोधलं होतं, म्हणजे धरणं जी ती मंदिरं आहेत देशातली. का तर धरणांमुळे मग येणारी जी काही संपन्नता आहे, शेती असेल, पाण्याच्या बाबतीत असेल. डॅरियल डिमांटे यांनी 1980च्या दशकामध्ये विकास की विनाश असा प्रश्न उभा केला, म्हणजे डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट ही गोष्ट उपस्थित करणारी व्यक्ती म्हणजे डॅरियल डिमांटे. इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाचे निवासी संपादक होते. त्यांनी जी पुस्तकं लिहिली 1985ला त्यांचं पुस्तक आलं आहे टेम्पल्स ऑर ट्यूब्स, इंडस्ट्री वर्सेस एन्व्हायरमेंट. म्हणजे टेम्पल्स ऑर ट्यूब्स हे इंडस्ट्री, औद्योगिकरण, पर्यावरण. त्याच्यानंतर मुंबईची जी ओळख होती मिलची ती पुसली जात होती, त्या काळात सुद्धा त्यांचं पुस्तक आलं होतं रिपिंग द फॅब्रिक, द डिक्लाइन ऑफ मुंबई अँड इट्स मिल्स. तुम्ही बरेचसे मूव्हीज सुद्धा तो मुंबई परळबाग समथिंग मूव्ही पण होता बघा, तुम्ही बघितला असेल की मिल्स कशा बंद झाल्यात आणि कसं सगळं, हे मुंबईची एक ओळख होती गिरणी गावाची. त्याच्यानंतर ते अध्यक्ष होते फोरम ऑफ एन्व्हायरमेंटल जर्नलिस्ट ऑफ इंडियाचे, संस्थापक अध्यक्ष होते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल जर्नलिस्टचे. सो डॅरियल डिमांटे हे विकास आणि पर्यावरण या संबंधीचे याच्यात लक्षात असू देत. मालदीव्स, इंडिया फर्स्ट या धोरणाचा पुनरुच्चार केलेला आहे मालदीव्सनी 18 मार्च रोजी इंडिया फर्स्ट, म्हणजे कालची गोष्ट आहे की त्यांनी 2 दिवसाच्या मालदीव दौऱ्यावर आहेत बघा सुषमा स्वराज. तर ज्या सगळे जे काही प्रश्न आहेत ते कुठले कुठले प्रश्न आहेत तर चाचेगिरी, समुद्रातली चाचेगिरी, समुद्र आपले
पायरेट्स ऑफ कॅरेबियन असतात समुद्रात, चाचेगिरी, संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज्ड क्राईम, हे आपल्याला इंटरनल सिक्युरिटी UPSC पेपर 3 मध्ये विचारलं होतं बघा. अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी, या सगळ्या प्रश्नांवर भारताबरोबर काम करण्याची मालदीवची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे सुषमा स्वराज आता सध्या 2 दिवसाच्या मालदीव दौऱ्यावर आहे. त्याच्यानंतर पाक आणि चीन, ऍटलास मधून तुम्ही मालदीव्स पण बघा, आपण रोज एक दोन 2-3 देश बघत राहू. तर पाक आणि चीन पुलवामा नंतरच्या घटनाक्रमांवर आज त्यांची चर्चा आहे. विशेष काय होणार नाही याच्यातून, कारण पाकिस्तान आणि चीनचं इतकं घसटन आहे. म्हणजे आता बैडू नावाची, जसं अमेरिकेचं GPS आहे तसं चीनचं बैडू आहे आणि ही बैडू आता ग्लोबल त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि त्या ग्लोबल सर्व्हिसचा पहिला कस्टमर पाकिस्तान आहे. त्यामुळे हे असले संबंध आहे, त्याच्यामुळे विशेष काही याच्यातून आउटपुट नाही. ऍसिड हल्ला हा गुन्हा दयास पात्रने सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलेला आहे आणि याच्या ऍसिड हल्ल्यासंबंधीची केसेस संबंधी त्यांनी हे मत नोंदवलं आहे. यासंबंधी जर आपण गव्हर्नमेंटची कंपन्सेशन स्कीम बघितली तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी कंपन्सेशन स्कीम फॉर वुमन विक्टिम्स सर्व्हायव्हर ऑफ सेक्शुअल असॉल्ट अदर क्राईम्स, म्हणजे याच्यामध्ये लैंगिक गुन्हे किंवा दुसरा मेजर कुठला क्राईम असेल तर तो, ऍसिड हल्ल्याला 7 लाख रुपये जर पूर्णपणे डॅमेज असेल तर, 50% बर्न्स असतील तर 5 लाख, 15 दिवसात तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे आहे आणि 2 महिन्यात लगेच 2 लाख रुपये एवढं कंपन्सेशन देणं अपेक्षित आहे. येत्या काळामध्ये मग पूर्ण तुम्हाला द्यावं लागेल जशी केस असेल तशी. जड वस्तुमानाची 83 कृष्णविवरे शोधली गेलेली आहेत. पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहेत या. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बेसिक प्रश्न आहे सायन्सचा. या कृष्णविवरांचा शोध जपानमधल्या नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीच्या सुप्रीम कॅम या उपक्रमाने लावलेला आहे बघा. म्हणजे जपानमधलं नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही संस्था आहे, तिथलं उपकरण आहे सुप्रीम कॅम. याच्यानुसार हे सुप्रीम कॅम जे आहे ते हवाई बेटावर मौनाकी या शिखरावर लावलेल्या सुबारू दुर्बिणीला जोडलेलं आहे. हवाई बेटं खूप महत्वाची बघा. आपण हे सगळे कन्सेप्ट घेऊयात, मी मॅपमध्ये तुम्हाला हे दाखवेल, तो रोज आपण 1-2-3 घेऊयात. हवाई बेट मौनाकिया, त्याच्यावर दुर्बिणीला हे जोडलेलं आहे आणि सुप्रीम कॅमद्वारे हे शोधले गेले कृष्णविवर. भारत आणि आफ्रिकेचा जर विचार केला तर F इंडेक्स 19 हे पुण्यात याचा प्रारंभ झालेला आहे. आपण याची न्यूज बघितली होती. याबद्दल काय होतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, ही पूर्ण न्यूज आपण बघितलेली आहे. महाराष्ट्र टाइमच्या संपादकीमध्ये प्रदूषणाचे अदृश्य संकट. मग आशियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण काय आहे तर भारत, चीन आणि पाकिस्तानचा विचार केला तर खनिज तेल आणि कोळशावर ऊर्जा निर्मितीचा अवलंबित्व हा मेजर इश्यू याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढची जर हे तुम्ही पूर्णपणे वाचू शकता आर्टिकल आपल्या टेलिग्रामला, याच्यामध्ये खूप जास्त फॅक्ट्स नाही आहेत हा ना, जनरल डिस्क्रिप्शन आहे, ते तुम्हाला UPSCचे उत्तर वगैरे लिहायला कामात येतं. देन व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाची रक्कम जी काही आहे ती रुपयामध्ये तुम्ही देऊ शकता असा भारतासमोर प्रस्ताव व्हेनेझुएलाने ठेवला आहे. व्हेनेझुएलाची सध्याची कंडिशन अतिशय वाईट आहे. इकॉनॉमी कम्प्लिटली कोलॅप्स झालेली आहे. व्हेनेझुएलाबद्दल सगळे डिटेल्स आपण एकदा डिस्कस केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये. भारत आणि व्हेनेझुएलामध्ये $6 अब्ज व्यापार होतो. याच्यामध्ये भारतातून होणारी निर्यात अवघी 1% आहे, म्हणजे जवळपास भारत निर्यात फक्त 1% करतो, आयात करतो. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम आहे. व्हेनेझुएला हा जो देश आहे तो फक्त पेट्रोलियमच्या जोरावर उभा राहिलेला आहे आणि चावोज आणि त्या सगळ्या सत्ता संघर्षामधून व्हेनेझुएलामध्ये आज तर तुम्ही न्यूज पण वाचत असाल, 1 लिटर दूध 50,000 रुपयाला वगैरे. व्हेनेझुएलामधलं जे काही चलन आहे त्याचा फुगवटा इतका वाढलेला आहे. दुसरी महत्वाची आभासी चलन सुद्धा यांनी सुरू केलेलं आहे, पेट्रो नावाचं. आपण ते एक डिस्कस केलं होतं करंटमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आता ह्या व्हेनेझुएला सुद्धा आपण न्यूजमध्ये बऱ्याच दिवसापासून आहे, म्हणून आपण मॅपमध्ये व्हेनेझुएला बघूयात. व्हेनेझुएला हा जो देश आहे तो साऊथ अमेरिकेमध्ये येतो बघा. साऊथ अमेरिकेमधला देश आहे. या साईडला कोलंबिया आहे, गुयाना आहे आणि ब्राझील आहे. वरच्या साईडला हा व्हेनेझुएला आहे. हा कॅरेबियन सी आहे बघा, कॅरेबियन समुद्र आहे वरती. सो व्हेनेझुएला मला महत्वाचं काय आहे तर व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये महत्वाच्या बाबी अशा आहे की मॅराकायबो नावाचं हे शहर आहे, याला पोर्ट्स आणि ऑइल सिटी म्हटलं जातं. कॅराकस ही राजधानी आहे व्हेनेझुएलाची, कॅराकस. लँग्वेज स्पॅनिश बोलली जाते इथं. पोर्ट ऑफ स्पेन हे महत्वाचं आहे बघा. त्रिदाद अँड ट्रिबागो हे पण एक लक्षात असू देत की हे इथं आहे. आणि याची करन्सी जी आहे, करन्सीमुळे हा व्हेनेझुएला चर्चेत आहे. बोलिव्हर करन्सी बघा याची, हे इथं दिलेली आहे, बोलिव्हर करन्सी आहे. कॉफी, ऑइल, आयर्न ओर, टिंबर. म्हणजे व्हेनेझुएला कधी ओपन झालं जगासाठी तर कोलंबसने जेव्हा 1498 हे सगळं स्पेनवरून येऊन त्यांनी ओपन अप केलं आणि त्याच्यामुळे साऊथ अमेरिकेमधला एक रिचेस्ट देश होता, खूप श्रीमंत होता. पण सध्याची कंडिशन जर बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती आहे.
ओरिनोको नावाची ही नदी आहे, ही इथली महत्वाची नदी आहे आणि जगातला सर्वात हायेस्ट वॉटरफॉल जो आहे तो व्हेनेझुएलामध्ये आहे. त्याचं नाव आहे एंजल फॉल. हायेस्ट वॉटरफॉल आहे जगातला, 980 मीटर याची उंची आहे. आणि ही सगळी जी नदी आहे ती आहे ओरिनोको नावाची नदी आहे. त्या ओरिनोको नावाच्या नदीवर एंजल फॉल्स आहे. त्याचे चित्र इथं दाखवण्यात आलेलं आहे बघा. ओरिनोको डेल्टा सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. हा ओरिनोकोचा डेल्टा आहे. पोर्ट ऑफ स्पेन तुम्हाला दाखवलेलं आहे मी ऑलरेडी. गुयाना हायलँड्स हे याचं वैशिष्ट्य आहे व्हेनेझुएलाचं. लानोस ट्रॉपिकल ग्रासलँड्स आहेत. आपण न्यूझीलंडमध्ये कुठल्या बघितल्या होत्या बघा, त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. कुठल्या ग्रासलँड न्यूझीलंडमध्ये आपण किंवा ऑस्ट्रेलियामध्ये बघितल्या होत्या, ऑस्ट्रेलियामध्ये बघितल्या होत्या, त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. लानोस ट्रॉपिकल ग्रासलँड आहे. गुयाना हे एक लक्षात ठेवा. आणि पॅकेरेमा माउंटेन्स आहे व्हेनेझुएलामध्ये. म्हणजे व्हेनेझुएलाच्या बाबतीत अशा काही बेसिक गोष्टी ज्या काही भौगोलिक लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे ओरिनोको नदी, एंजल फॉल्स जगातला सगळ्यात उंच, गुयाना हायलँड्स आणि लानोस. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी हे मोर दॅन इनफ आहे. स्पॉटलाइटला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जर काही सजेशन असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.